कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या विचारांचे वारसदार कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज इसबावी येथे रक्तदान शिबिर व गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटपचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। या सामाजिक उपक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक गणेश आदटराव मित्र परिवार व नवशक्ती सामाजिक संघटना इसबावी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभ हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन आणि 159 गरजू विद्यार्थिनींना सायकली देण्यात आल्या। या कार्यक्रमास इसबावी परिसरातील असंख्य कार्यकर्ते व महिला भगिनी व विद्यार्थिनींसह पांडुरंग परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रशांतराव परिचारक यांनी माजी नगरसेवक गणेश आदटराव यांच्या कार्याचं कौतुक केलं। सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात समरस होऊन राजकारणापेक्षा समाजकारण करण्याचा मोठ्या माणसांचा वसा आपण पुढे चालवत आहोत। आपल्या मतदारसंघात जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं नमूद करत प्रशांतराव परिचारक यांनी इसबावी परिसरातील रस्ते, शहरातील विविध भागातील पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन यासह सरगम चौकामध्ये होणाऱ्या उड्डाण पुलाबाबत विस्तृतपणे माहिती दिली। सगळे भाग्यवान आहोत की मोठ्या मालकांचा आशीर्वाद, त्यांचा संस्कार आपल्या सगळ्यांना मिळालेला। मोठ्या मालकाने आयुष्यभर राजकारण कधीच केलं नाही, त्यांनी आयुष्यभर समाजकारणच केलं। आपल्या जवळ आलेला माणूस त्याची गरज ओळखून त्याला मदत करण्याची भूमिका मोठ्या मालकाने घेतली आणि तीच भूमिका, तोच संस्कार आपल्या सगळ्यावरती झालाय आणि त्याच विचाराचा वारसा घेऊन गणेश भाऊ आपण या ठिकाणी आपले सगळे सहकारी आज काम करताय। निश्चितपणे मला आनंद आहे। आता विचारलं किती म्हणले 159 सायकली आहेत। अनेक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थिनी ना सायकली आम्ही देऊ शकलो नाही, पण गणेश भाऊला या निमित्ताने एकच सांगतो की तुम्ही जेवढ्या विद्यार्थ्यांनी तुमच्या या परिसरात असतील त्यांची यादी करा, मग त्याला 100 लागू 200 लागू त्या सायकली माझ्या वतीने मी तुम्हाला देऊ। एकही तुमच्या भागातली विद्यार्थ्यांनी सायकल दिली नाही म्हणून हिरमोसली नाही पाहिजे, ही दक्षता तुम्ही घ्या। त्या सायकल देण्याची दक्षता मी घेतो, एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला आव्हान करतो। पण शेवटी 50% आज देशाची लोकसंख्या ही महिलांची। आम्ही भाषण करतो की देश महासत्ता झाला पाहिजे, पण दुर्दैवानं आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि ज्या देशाची 50% लोकसंख्या ही कार्यक्षम नाही, सक्रिय नाही आहे, तो देश कधीच महासत्ता होऊ शकणार नाही। त्यामुळे महिलांचं सक्षमीकरण ही जी ध्येय आपल्या देशातल्या पक्ष कुठलेही असू दे, सरकार कुठली येऊ द्या जाऊ द्या, पण सगळ्यांनी ते ध्येय स्वीकारलेला आणि सक्षमीकरण म्हणजे नुसतं भाषण करून सक्षमीकरण होणार नाही, तर खऱ्या अर्थानं त्या लहान मुलींना जर तुम्ही शिक्षण दिलं तर त्या शिक्षणामधून ती मुलगी सुशिक्षित होईल, सुसंस्कृत होईल आणि स्वावलंबी होईल आणि स्वतः शिकल्यानंतर, एक मुलगी शिकल्यानंतर तिचं अख्खं कुटुंब सुसंस्कृत सुशिक्षित करण्याचं काम ते मुलगी या निमित्तानं करते आहे। मला आठवते की पूर्वीचं पंढरपूर हे लहान होतं, शिवाजी चौकाच्या खाली पंढरपूर होतं, पण गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये लोकसंख्या वाढली। एका घराची 2 झाली, 2ची 4 झाली आणि अनेक पंढरपुरातले नागरिक या उपनगरामध्ये येऊन स्थायिक झालेले। मला आठवते की पूर्वी कुठलाही मुलगा जरी त्या गावात चुकला तरी ती कोणाचा पोरगा ही माहीत असायची, पण आता 1 लाख 1.25 लाखापेक्षा लोकसंख्या झालेली। गावं वाढतायत, उपनगर वाढतायत, उपनगराचे प्रश्न वाढतायत आणि निश्चितपणे
एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, राजकीय कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की राजकारणापेक्षा सुद्धा सामाजिक प्रश्नाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. सातत्यानं माझा पण प्रश्न डोळ्यासमोर सतत आपल्या गावासाठी नवीन काय आणता येईल याचा विचार मी करत असतो. पण आपण बघता की या रस्त्याला एवढा ट्रॅफिक आहे. मला आठवतं की गेल्या 3 वर्षापूर्वी 2017 इथे केला होता, असाच काहीतरी कार्यक्रम होता. प्रधान शिवराज सांगितले की मला हा रस्ता 4 पदरी करायचा, बरोबर. जवळजवळ मला 6 वर्ष लागली हे निर्णय सरकारकडनं मंजूर करायला. पण मला समाधान वाटते की आपण शहराचा विचार करून त्या ठिकाणी हे काम करू शकलो. 1 वर्षभरामध्ये हा रस्ता पूर्णपणे 4 पदरी होईल. सरगम चौकामध्ये उड्डाणपुलाचं काम त्या ठिकाणी आपण सुरू करतोय. टाकळीमध्ये उड्डाणपुलाचं रेल्वेवरती काम होते. मटुमऱ्याकडच्या रेल्वे क्रॉसिंगवरती रेल्वे पुलाचं काम होतंय. मी आता पलीकडच्या रस्त्याला, डाक बंगल्याच्या रस्त्याला रेल्वे पुलाचं कामाच्या पाठीमागे लागलोय. पंढरपूर शहरातली जड वाहतूक बंद झाली पाहिजे, रिंग रोड झाला पाहिजे, जेणेकरून शहरातल्या लोकांचं जो धोका ह्या अपघाताचा जो कमी झाला पाहिजे. त्या दृष्टीने आता आपण वाखरीपासून कुर्टीपर्यंतचा बायपास काढला. आता वाखरीपासून इकडं शिरडोनपर्यंत खालच्या रस्त्याचं कामाचं नियोजन आम्ही हातात घेतलंय. जवळजवळ 13 रस्ते आपण आता कॉन्क्रीटचे करतोय. त्यामुळे तुमच्या भागातला शिंदेशाहीकडे जाणारा रस्ता, त्यानंतर इकडं साबळेनगरकडे जाणारा रस्ता, असे 2 प्रमुख रस्ते आणि डीमार्टकडचा रस्ता, असे 3 रस्ते आता कॉन्क्रीटचे करायचा निर्णय झाला. पण डीमार्टचा रस्ता स्वतः त्यांनी केल्यामुळं अलीकडचा एखादा रोड आपल्याला कुठला करता येतो का त्याचं नियोजन सुरू आहे. इसबावीतलं जो मधनं येणारा रस्ता आहे त्या शहा मेडिकल पासून ते एकनाथ महाराज पालखी मार्ग जो गावात नाही येतो त्याचंही नियोजन झालंय. इसबावीत स्मशानभूमीचं काम होतं. मला काही सहकारी भेटल्यानंतर त्याच्याकरताही आपण या ठिकाणी निधी या डीपीडीसी मधून देण्याचा निर्णय विशाल घेतलेला आहे. त्या ठिकाणी चांगली स्मशानभूमीची एक गरज आहे. आणि शेवटी माणसाच्या शेवटच्या जो विधी आहे तो तरी चांगल्या ठिकाणी व्हावा. मला आपल्या इथल्या नगरसेवकांनी गणेश भाऊने विनंती केली, त्याच्याकरताही निधी आपण देण्याचं नियोजन केलंय. आज जवळजवळ 4, 4.5 ते 5 किलोमीटरची नवीन पाण्याची पाईपलाईन, दोन्ही बाजू मिळून 22 किलोमीटर एवढी नवीन पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी टाकायचं नियोजन आपण आता केलंय. जवळजवळ 115 कोटी रुपयाचा निधी त्याकरता खास मंजूर करून घेतला मुख्यमंत्री महोदयांकडून. 160 किलोमीटरची लाईन आपण टाकतोय शहरामध्ये. नवीन मोठ्या 4 टाक्याचं काम सुरू आहे. पूर्णपणे ड्रेनेज आपण पूर्ण करत आणलंय, पण तरी सुद्धा काही भागातलं ड्रेनेज राहिलंय. त्याच्याकरता आता नवीन 110 कोटी रुपयाचा ड्रेनेजचा आराखडा अगदी टाकळीपासून ते इकडं इसबावीच्या शेवटच्या भागापर्यंत आणि शेगाव तुम्हाल्यापासून वाखरीच्या शिवपर्यंत एकही वस्ती, एकही उपनगर, एकही रस्ता किंवा घर त्याला ड्रेनेज वाचून राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या 4थ्या टप्प्यामध्ये केलंय. जवळजवळ 13 रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय. डीपी रोड करतोय. या ठिकाणी रस्ता क्रॉसिंगसाठी शिंदेशाहीच्या इथे एक पूल घेतलाय, जेणेकरून ह्या भागातल्या लोकांना पलीकडे जायचं असेल त्याला रस्ता सेफ क्रॉसिंग करता यावा. या ठिकाणी सर्व्हिस रोडचं नियोजन केलंय की डायरेक्ट या भागात येणाऱ्या मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना हायवेवरती जायला लागू नये. त्यामुळे त्याने खाली वेगळा रस्ता आपण त्या ठिकाणी देतोय की जेणेकरून आपल्या शहराचं स्वरूप ते चांगलं असावं, लोक सुरक्षित असावे. आणि ही जी
पार्किंगचा मोठा प्रश्न आज आहे, वाहतुकीचा मोठा प्रश्न आपल्या पुढे, तो किमान कमीत कमी सुसह्य व्हावा अशा पद्धतीचं काम आपण करतोय. या ठिकाणी त्याकरता 7 एकर जागा जवळजवळ 20 कोटी रुपये त्या मालकाला देऊन आपण ती जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेतलेली आहे. भविष्य काळामध्ये एक मोठं पार्किंग, त्या मोठ्या गाड्या पंढरपूरमध्ये वारकरी येतात आज बसेस घेऊन, कारण गाड्या कुठे लावायचा हा प्रश्न आहे. तर त्याकरता आपण एक 7 एकरावरती मोठं पार्किंग या ठिकाणी उभा करतो. नवीन एसटी स्टँड या ठिकाणी आपण चालू केलेला. उद्देश एवढाच आहे की शहरामध्ये जे जे चांगलं करता येईल ते करण्याचं काम गेल्या 30, 35, 40 वर्षापूर्वी मोठ्या मालकाने हातात घेतलं होतं आणि ते राहिलेलं काम पुढे करण्याची जबाबदारी त्यांचे कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांचे आपण सगळे सहकार्य देत असता. त्याच पद्धतीचं सहकार्य सुद्धा आपण भविष्यकाळात आम्हाला द्यावं अशी विनंती करतो.